नमस्कार. 6 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. जिसे मोहन माया जाल का वो भक्त है महाकाल का. ओम नमः शिवाय. हॉटेल केशरबाग निसर्गरम्य वातावरणात उत्तम जेवणाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या डिशेस, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, व्हेज नॉन व्हेज डिशेस, सर्व प्रकारचे चायनीज डिशेस, स्पेशल चिकन तंदूर, स्पेशल चिकन हैदराबादी बिर्याणी व आमची वैशिष्ट्ये स्पेशल गव्हाची खीर, पत्ताकोबी बेसन, बटाटा शिरा. एकमेव ठिकाण केशरबाग हॉटेल, महाजन पेट्रोल पंपाजवळ, चोपडा रोड, यावल. प्रोप्रायटर जय महाकाल ग्रुप, किशोर माळी, श्रीकांत कासार, राहुल रोकडे. एक वेळ आपल्या परिवारासह अवश्य भेट द्या. आज 6 ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मनवेलसह परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, केळीसह पपई पिकाचे मोठे नुकसान. दांडिया गरबा सांस्कृतिक कार्यक्रमास दुर्गोत्सवात बंदी. मंडळांनी आरोग्यविषयक शिबिरं घेऊन उत्सव साजरा करावा, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन. कोळवद येथे एका 32 वर्षीय इसमाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. गुरुवारी श्री क्षेत्र आई मनोदेवीच्या मंदिरात होणार घटस्थापना. नवरात्र उत्सवाची मंदिर संस्थांकडून तयारी पूर्ण. एसटी आगाराकडून देखील वाहनतळाची केली पाहणी. शिरागड येथील लहान गडावर श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात कोरोना नियमांचे पालन करून उद्या गुरुवारी होणार घटस्थापना. तालुक्यातील भालोद येथे आझादी का अमृत महोत्सव या निमित्त विधी सेवा समितीकडून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर. न्यायाधीश MS बंचरे यांनी केले मार्गदर्शन. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी यावल शहरात मंडळांची लगबग, तर बाजारपेठेत दुकाने सजली. विरावली ग्रामपंचायत सदस्यांच्या अतिक्रमण संदर्भात होणार चौकशी, तर कोरपावली ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या चौकशीत दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करा. ग्रामपंचायत सदस्य मुनाफ जुम्मा तळवी यांची मागणी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज बुधवार 6 ऑक्टोबर रोजी यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 3.5 महिन्यापासून यावल शहर व तालुका कोरोनामुक्त आहे. मात्र आगामी काळात कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या 3ऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील पश्चिम भागात बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. यात किनगावसह मनवेल भागात पावसाचा जोर अधिक होता व वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसात मनवेल भागातील पपई व केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी तालुक्यातील पश्चिम भागात दुपारी 2 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा सुरू झाला व बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रचंड वेगाने या भागामध्ये वारे वाहत होते. किनगाव परिसर व मनवेल परिसरात पावसाचा जोर अधिक होता. यात मनवेल शेतशिवारात वादळी वाऱ्याचा फटका शेती पिकांना बसला असून तब्बल अर्धा तास प्रचंड वेगाने व वादळी वारे या भागात वाहिल्याने केळीसह पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. यात ज्वारी पीक देखील शेतात आडवे झाले आहे. यात शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणावर नुकसान झालं आहे. तेव्हा परतीच्या पावसाने झालेल्या या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. मनवेल येथे लीलाधर पांडुरंग पाटील यांच्या शेतात झालेलं नुकसान
तारीख 6 ऑक्टोबर रोजी पांडुरंग हरी पाटील यांचा मुलगा मनविले थे लीलाधर पांडुरंग पाटील यांच्या शेतात झालेलं नुकसान तारीख 6 ऑक्टोबर रोजी पांडुरंग हरी पाटील यांचा मुलगा आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. दांडिया गरबा सांस्कृतिक कार्यक्रमास प्रशासनाकडून बंदी आहे, तेव्हा दुर्गोत्सव मंडळांनी असे कार्यक्रम न घेता आरोग्यविषयक तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेऊन दुर्गोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे. बुधवारी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदाच्या दुर्गोत्सवात प्रशासनाकडून कशा प्रकारे उत्सव साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत याबाबत पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मार्गदर्शन केले व सांगितले की दुर्गा उत्सवात DJ, बँड, दांडिया गरबा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. तसेच मूर्तीची आरती करताना देखील 5 भाविकांनी तेथे थांबावे, गर्दी करू नये असं त्यांनी सांगितलं. विनावाद्य विसर्जन असून प्रत्येक मंडळाने पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच दुर्गोत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत मंडळाने 4 फूट उंचीची मूर्ती बसवावी व स्थापित करावी अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक तपासणी शिबिर, मोफत विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या आणि रक्तदान शिबिर घ्यावे व असे उपक्रम राबवून समाजात आदर्श घडवावा असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे अभियंता महेश वावरे, पंचायत समितीचे सदस्य शेखरदादा पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, नगरसेवक प्राध्यापक मुकेश येवले, गोपाल सिंग पाटील, भगत सिंग पाटील, हाजी तायर शेख चांद, डॉक्टर निलेश गढे, परेश नाईक, भूषण फेगळे, गोपाळ चौधरी, MB तळवीसर, अजय गजरे, कदीर खान, भूषण नेमाळे, सईद शाह, मिलिंद चौधरी, राहुल चित्ते, हेमंत चौधरी, विशाल बारी, नितीन कोळी, राजेश बयानी, मोहसिन खानसह शांतता समितीचे सदस्य व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीकरिता सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, सुशील घुगे, राजेश वाडे, विजय जावरे, सागर पाठक आदींनी परिश्रम घेतले. पाहिलं तो अनुभव आला मला. खरोखर जॉब घ्यायचं आणि ही परंपरा कायम ठेवा. गावाचं नाव लिहा, एक लक्षात घ्या, गावावरून माणसाची ओळख असते. मी भविष्यात पुढे बदलून गेलो, मी 100% यावलचं नाव घेतो, कारण मला तसे अनुभव आलेले. म्हणून गावाचं नाव उज्ज्वल करणं हे तुमच्या हातात आहे आणि हीच परंपरा कायम ठेवा. त्याच्या प्रगती होणार नाही. इतर ठिकाणांपेक्षा आपला हा जो एरिया आहे खरोखर चांगला एरिया आहे. म्हणजे आपलं बरंच मला असं चालतं की त्याचा प्रश्न पत्रकार चांगले, नेते चांगले, खरोखर चांगले.
जे काही वाद होतात ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, ते वाद योग्य करावे एकत्र या स्वरूपाचं आपलं गाव आहे आणि आपलं गाव तुम्ही बांधलं सरपंचाचे गाव आहे. परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील कोळवद येथील एका 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. मयत तरुणाचं नाव घनश्याम रामसिंग पाटील असे आहे. कोळवद तालुका यावल या गावात घनश्याम रामसिंग पाटील वय 32 हा तरुण शेतमजुरी करून उदरनिर्वाह करून राहत होता. बुधवारी दुपारी तो घरी एकटा होता. 2 वाजेच्या सुमारास त्याच्या चुलत भावाने त्याच्या घरात जाऊन पाहिले असता घनश्याम पाटील हा घराच्या छतावरील लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेऊन मृतावस्थेत आढळून आला. तेव्हा यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, बापू महाजन यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलिसात राजू नामदेव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार असून यंदाचा दुर्गोत्सव कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला जाणार आहे. यात प्रामुख्याने 65 वर्ष वयोगटावरील भक्त भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. मंदिर परिसरात मास्क लावूनच प्रत्येकाला प्रवेश मिळणार आहे. तर सायंकाळी 6 वाजता मंदिर बंद केले जाणार आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल, जळगाव, भुसावळ येथून ST आगारातून विशेष बस सेवा देखील दिली जाणार असून बुधवारी वाहनतळाची पाहणी या ठिकाणी ST आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन केली. पावसाळ्यानंतर सातपुड्याने नेसलेला हिरवा शालूत नवरात्र उत्सवाचे वेध भाविकांना लागलेले असतात. हिरव्या वनराईत सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवीच्या मंदिरात यंदा भक्तांचा मेळा लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे मंदिर बंद होते, तर यंदा गुरुवारपासूनच मंदिर उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. व आनंदाची बाब म्हणजे गुरुवारीच नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनंतर सुरुवात होत असून यावल तालुक्यात सातपुडाच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना केली जाणार असून त्यांना घटस्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता मंदिरात
आज सकाळपासूनच विविध प्रकारची स्वच्छता अभियान व दक्षता घेण्यासाठीची व्यवस्था केली जात होती. मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाही आहे व इतर नागरिकांना देखील मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे. या ठिकाणी दर्शन घेताना नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवून दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, सोपान वाणी, नितीन पाटील, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेंद्र पाटील आदींनी केले आहे. या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था मानापुरी येथे केली आहे. तर अष्टमीला या ठिकाणी यज्ञ होणार असून 13 ऑक्टोबर रोजी अष्टमी आहे. तसेच घटस्थापनेकरिता गुरुवारचा सकाळी 6:17 ते 10:11 मुहूर्त शुभ आहे. तर अभिजित मुहूर्त 11:46 ते 12:32 दरम्यान आहे. तेव्हा या तीर्थक्षेत्रावर घटस्थापना केली जाणार असून मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव श्री क्षेत्र मनोदेवी क्षेत्रावर साजरा केला जाणार आहे. तेव्हा या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे, कसा आहे येथील निसर्गरम्य भाग, याची विशेष माहिती आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांनी दिली आहे. ते आपण बघूया. Gracias.
उद्देशोपान्तरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. येत्या 7 तारखेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याचप्रमाणे शासनाने कोरोनाचे जे नियम लागू केले असतील त्याप्रमाणे सर्व भाविकांनी दर्शन घ्यावे. नमस्कार. 7/10/2021 म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव. शासनाचे आदेश मिळाल्यानंतर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी मनोरी तीर्थक्षेत्रात चालू आहे. ज्याप्रमाणे 2 वर्षापासून दुकानदार स्थानिक ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन ठप्प पडलेलं होतं अशा लोकांना आज आनंद मिळाला आहे. त्यांनीही त्यांची दुकानं थाटायला सुरुवात केलेली आहे. तापी व मानकी नदीच्या संगमावर असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरात कोरोना नियमांचे पालन करून नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे. तर नवरात्र उत्सवादरम्यान एसटी आगाराकडून येथे विशेष बस सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तापी नदीला पूर असल्याने तुरखेडा धामणगाव मार्गे रस्ता बंद आहे. तर कोळनावी येथून गडावर जाण्यासाठी होडी ठेवण्यात आली आहे. तर भाविकांना येथे पोहोचण्यासाठी साखळी मनवेल मार्गे एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेव्हा उद्यापासून घटस्थापनेनंतर संस्थेमार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून वही गायन, भारुडे, भजन, कीर्तन आदी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेत श्री सप्तशृंगी मातेचं दर्शन भक्त भाविकांनी घ्यावे असे आवाहन संस्थाध्यक्ष शांताराम सोळंके, सचिव तथा पोलीस पाटील सुधाकर सोळंके, शिरागड सरपंच योगिताताई सोनवणे, अण्णा सोळंके, हिम्मत सोळंके, योगेश सोळंके, शिरागड ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, उपसरपंच भारतीताई सोळंके, रामकृष्ण सोळंके सह आदींनी केले आहे. तालुक्यातील भालोद येथे विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सदर शिबिरात यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनसरे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने संपूर्ण तालुक्यात दररोज विविध गावात कायदेविषयक जनजागृती शिबिरं घेतली जात आहेत. यात नुकतेच बुधवारी भालोद तालुका यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयात विधी सेवा समितीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनसरे हे होते. त्यांनी कार्यक्रमात मेडिएशनबाबत कायदेविषयक माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात सहदिवाणी न्यायाधीश VM डांबरे यांनी महिलाविषयक कायद्याची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट GM बारी यांनी ग्राहक कायदा व ग्राहकांच्या अधिकाराबद्दल माहिती दिली. ॲडव्होकेट NP पाटील यांनी आरोपींचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट आकाश चौधरी यांनी आपसात मध्यस्थी करीत तडजोड करण्याबाबत मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट हेमांगी चौधरी यांनी महाराष्ट्र विधी सेवा समितीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना व सहाय्य संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमात शेवटी आभार शेख सर यांनी मानले. कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश MS बनसरे, सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज चौधरी, ॲडव्होकेट GM बारी, ॲडव्होकेट NP पाटील, ॲडव्होकेट आकाश चौधरी, ॲडव्होकेट हेमांगी चौधरी, भालोद ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप कोळी, उपसरपंच कामिनी जावडे, ग्रामसेवक गोसावी, समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर, अजय बडे, पत्रकार नंदकिशोर अग्रवाल, हेमंत फेगडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
यावल न्यायालयाचे अधीक्षक SB शुक्ल, CM झोपे, KK लोंढे, DA गावंडे, HG सूर्यवंशी, PD पाटील, SJ ठाकूर, दर्पण पाटील, सौभाग्यवती दीपाली घनमोडे, MD जोशी, MS सपकाळे, SB काठोके आदींनी परिश्रम घेतले. जेवढे आपले खेडे आहेत म्हणजे आपल्या तालुक्यात यावल तालुका असेल तर यावल तालुक्यामध्ये जेवढे खेडे आपल्याला कव्हर करता येतील त्या प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला कायदेविषयक जागृती निर्माण करायची. या दृष्टीनं आज इथं आपला हलोद गावी हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे विधी सेवा समितीनं. तर आपण आमचे वकील संघाचे सन्माननीय सदस्यांनी आपणास वेगवेगळ्या मुद्द्यांवर कायदेशीर मुद्द्यांवर आपल्याला अतिशय मोजक्या शब्दात आणि एकदम छानरित्या आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. काय तसा कायदा एकदम असा अर्ध्या तासात किंवा पाऊण तासात कायदा समजणं एवढं सोपं नाही आहे कायद्याचा विषय. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या अतिशय मोजक्या शब्दांमध्ये छानरित्या आपल्याला कायदा समजून सांगितलेला आहे. डांबरे साहेबांनी सुद्धा आपल्याला स्त्रियांविषयक जे कायदे आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मी आपल्याला या ठिकाणी मध्यस्थीच्या कायद्याबद्दल 2 शब्द सांगतो. मध्यस्थीचा कायदा म्हणजे मेडिएशन आहे. प्रकरण समजा कोर्टामध्ये दाखल झालं, समजा आता नवरा बायकोचा वाद झाला, वाद झाला, पत्नीने समजा काउंटीची प्रकरण दाखल केलं कोर्टामध्ये. फॅमिली मॅटर आहे. फॅमिली मॅटरमध्ये काय आहे, कोर्टामध्ये प्रकरण 1 वर्ष लागू शकतं, 2 वर्ष लागू शकतात. त्याच्यामुळे आपलं जे आहे. शहरात गुरुवारी होणाऱ्या घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक मंडळाकडून घटस्थापनेची तयारी केली जात आहे. तसेच बाजारपेठामध्ये घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य तसेच विविध सजावटीच्या साहित्यांच्या दुकाने देखील थाटल्या आहेत. अनेक मूर्तिकारांनी बाजारपेठमध्ये मूर्ती देखील आणून ठेवल्या आहेत. गुरुवारी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. सकाळच्या सत्रात घटस्थापना आहे. त्या दृष्टिकोनातून विविध सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने घटस्थापनेची तयारी केली जात आहे. सुदर्शन चौकाच्या पुढील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळामध्ये नगरसेविका रुक्माबाई महाजन तसेच गणेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तयारीत लागले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील मेन रोडावरील मुख्य बाजारपेठेमध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, रोषणाईचे साहित्य आदींची दुकाने थाटली आहेत. आज मात्र या दुकानांवर ग्राहकांची गर्दी नव्हती. तर अनेक मूर्तिकारांनी देखील विक्रीकरिता बाजारपेठेत मूर्त्या उपलब्ध करून दिल्या होत्या. शहर व तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी जय्यत सुरू आहे. बुधवारी बाजारपेठेत गर्दी नव्हती, मात्र गुरुवार सकाळपासूनच बाजारपेठेत घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. इकडे बा पानावाले.
तालुक्यातील विरावली येथील ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत बाजीराव पाटील यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार गावातील हेमंत काशीनाथ पाटील यांनी केली होती. तेव्हा या तक्रारीची चौकशीसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे व दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या प्रकरणाची चौकशी ते विरावली गावात जाऊन करणार आहेत. तेव्हा आपल्याविरुद्ध केलेली तक्रार ही खोटी असून चौकशीत सत्य समोर येईलच असे प्रसंगी ॲडव्होकेट देवकांत पाटील यांनी सांगितले आहे. तालुक्यातील कोरपावली गावात 15व्या वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या अफरातफरी संदर्भात तक्रार करण्यात आली होती. तेव्हा या तक्रारीच्या चौकशीकामी दिरंगाई होत आहे. तेव्हा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन ग्रामपंचायत सदस्य मुनाफ जुम्मा तळवी यांनी जिल्हा परिषदेकडे दिले आहे. कोरपावली तालुका यावल येथील ग्रामपंचायत सदस्य मुनाफ जुम्मा तळवी यांनी जिल्हा परिषदेकडे दिलेल्या तक्रारीनुसार कोरपावली ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगाच्या रकमेत अपहार झाला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तेव्हा या तक्रारीची चौकशी करून जिल्हा परिषदेकडे कारवाईसाठी अहवाल पाठवणे संबंधितांना आवश्यक होते. मात्र संबंधित चौकशी करणाऱ्यांनी यात दिरंगाई केली आहे. म्हणून चौकशीकरिता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. तर अपहार झाल्याच्या तक्रार करणाऱ्या 4 सदस्यांची चौकशी समिती समोर उपस्थिती होती. यात सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देत अपहाराच्या तक्रारीची चौकशीत तथ्य आढळून न आल्यामुळे आपण समाधानी असून आपली काही एक तक्रार नाही असे म्हटले आहे अशी माहिती सरपंच विलास अडकमोल यांनी दिली आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.